नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताच मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला मेथीच्या खमंग आणि अशा खुसखुशीत पुऱ्या दाखवणार आहे। चला तर मग साहित्य बघून घेऊयात। तर इथे मी एक गड्डी मेथीची स्वच्छ धुवून पाणी नितळून कट करून घेतली आहे। इथे मी एक बाउल गव्हाचं पीठ घेतलं आहे। इथे मी अर्धा चमचा धने पावडर घेतला आहे। एक चमचा मी बटर घेतला आहे। 3 चमचे मी डाळीचं पीठ घेतलं आहे। इथे मी 4 मिरच्या आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या जाडसर वाटून घेतल्या आहेत। इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतला आहे। इथे मी अर्धा चमचा पांढरे तीळ घेतले आहे। इथे मी अर्धा चमचा जिरे जाडसर वाटून घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। तर मैत्रिणींनो, इथे मी गॅस ऑन करून घेते। आता आपल्याला कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये बटर टाकायचं आहे। आता आपलं बटर थोडंसं विरघळलं आहे। आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। आता आपलं हिरवी मिरची आणि लसूण परतून झालं आहे। आपल्याला मेथीची भाजी टाकायची आहे कट केलेली। आता आपल्याला मेथीच्या भाजीतलं पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला मेथीची भाजी परतून घ्यायची आहे। लो टू मीडियम गॅस करून आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं। आणि मैत्रिणींनो, तुम्ही इथं बटर ऐवजी तूपही वापरू शकता। तूप किंवा बटर वापरलं तर आपली पुरी खूप खुसखुशीत होते। त्यामुळे इथे तूप किंवा बटरच वापरायचं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपल्या मेथीतलं पाणी आता सुकलं आहे पूर्णपणे। आता आपण ही मेथी काढून घेऊया। मी गॅस बंद करते आणि आपण मेथी इथं भांड्यात मी काढून घेते आणि 5 मिनिटं मेथी थंड करून घेऊया। तर आपली मेथी इथं थंड झाली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचंय। तर मी अर्ध पीठ घालून घेते। आता इथं आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत। मी धने पावडर टाकणार आहे। इथं थोडंसंच मीठ आपल्याला घालायचं, कारण आपण मेथीच्या भाजीमध्ये मीठ घातलं होतं। अंदाजानुसार घालायचे। आता हे जिरे, चिली फ्लेक्स आणि आपले हे पांढरे तीळ आपण सगळे यात घालून घेणार आहोत। आता हे सगळं मिक्स करते मी। यात पीठ लागेल तसं आपल्याला घ्यायचं आहे। अजून थोडं यात घेत आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाचा घट्ट असा गोळा तयार करणार आहोत। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपलं पीठ मळून छान झालं आहे। आता आपल्याला हे पीठ 10 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आहे। तर थोडंसं मी तेल लावून घेते पिठाला, किंचित थोडंसं लावायचं। परत एकदा छान असं मळून घ्यायचं आहे। छान आपला गोळा झाला आहे। बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही, किती छान आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथे आपले पीठ 10 मिनिटं भिजत ठेवलं होतं। छान पीठ आपलं भिजलं आहे। आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। इथं मी गॅस ऑन करून मीडियम गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे। चला मग आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात। मी इथं छोटासा गोळा घेऊन तुम्हाला पुरी लाटून दाखवते। मी एवढ्या साईजच्या पुऱ्या लाटते। पीठ आपलं घट्ट असल्यामुळे इथे आपल्याला सुक्या पिठाची वगैरे काही गरज नाहीये। तर अशा मीडियम साईजमध्ये, इतपत साईजमध्ये आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। इथं आपण सगळ्या पुऱ्या अशा लाटून घेऊयात। इथे मी अजून एक पुरी तुम्हाला लाटून दाखवते। अशा मीडियम साईजच्या पुऱ्या लाटायच्या आहेत आपल्याला। तर इथं आपण सगळ्यात अशा साईजच्या पुऱ्या लाटून घेऊयात। तर इथे आपल्या सगळ्या पुऱ्या आता लाटून झाल्या आहेत। इथं मी मीडियम गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं। तर आता आपण आपल्या पुऱ्या तळून घेऊयात।
बघू शकता मैत्रिणींनो किती छान पुरी आता आपली इथं टम्म फुगली आहे। अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला आता तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला इथं सगळ्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडने छान खरपूस पुरी आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो इथे सगळ्या आपल्या पुऱ्या आता तळून झालेल्या आहे। मी इथं या पुऱ्या दह्यासोबत सर्व करते। ह्या दह्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली आहे, थोडीशी वरतून मिरची पावडर टाकली आहे। तुम्हाला जर साखर आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू। तुम्ही या पुऱ्या लोणच्यासोबतही खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता। ह्या पुऱ्या एकदम हेल्दी आहेत। तुम्ही मुलांच्या डब्यासाठी पण ह्या पुऱ्या करून देऊ शकता। नाश्त्यासाठी खूप छान आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। तर मैत्रिणींनो नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।